अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाचा हलगर्जीपणा। पत्र्याच्या शेडवर वाळू टाकल्याने ढिगाऱ्याखाली दबून 5 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू। 12 वर्षाच्या मुलीस वाचविण्यात गावकऱ्यांना आले यश। जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात घडली खळबळजनक घटना। जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात पुलाचे बांधकाम सुरू असून या बांधकामाच्या ठिकाणीच काही मजूर पत्र्याचे शेड करून राहतात। दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:30 वाजेच्या दरम्यान टिप्पर चालकाने कुठल्याही विचार न करता हलगर्जीपणे या शेडच्या पत्र्यावर वाळू ओतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने झोपेतच असलेल्या 5 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। टिप्पर चालक पत्र्याच्या शेडवर वाळू ओतून घटनास्थळावरून पसार झाला असून या घटनेची वार्ता समजताच परिसरातील गावकऱ्यांच्या मदतीने वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले असून एका 12 वर्षाच्या मुलीस वाचविण्यात यश आले आहे। परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा व्यवसाय होत असून रवींद्र आनंद या ठेकेदाराचे हे काम सुरू आहे। ठेकेदार रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करून टाकत होता की काय असा संशय व्यक्त केला जात असून ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे असे नातेवाईकांचे म्हणणे आहे। या दुर्दैवी घटनेत गणेश काशीनाथ धनवई, भूषण गणेश धनवई, राजेंद्र दगडूबा वाघ, सुनील समाधान सपकाळ, पद्मावती सुपडू आहेर या 5 जणांचा मृत्यू झाला आहे। या घटनेची माहिती समजताच जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली। पोलिसांनी मृतकांचे शव ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांनी पंचनामा न करता शव ताब्यात घेऊ नये असा पवित्रा घेतला होता। पोलिसांनी पंचनामा केला असून अवैध वाळूचा विषय असल्यामुळे महसूल पथकालाही यावेळी पाचारण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी दिली। दक्षवेध न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकाळजे, जाफराबाद।